एकदम झटपट होणारी कांदापातीची भाजी। ही कांदापातीची भाजी बघा इतकी साधी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर कांदापातीची भाजी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। साधी सोपी कांदापात भाजी। तर इथं बघा मी शेतातूनच आमच्या ही भाजी आणलेली आहे। मस्त हिरवीगार कांदापात आहे बघा। स्वच्छ धुवून चिरून घ्यायची। ही कांदापात एक गड्डी तर म्हणता येणार नाही, ही आमच्या शेतातलीच भाजी आहे। आणि 1 चमचा लाल तिखट, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत। आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर। कांदापातीमध्ये ना तुम्ही कोथिंबीर टाकून बघा, भाजीची चव एवढी भारी लागते ना। कांदा आणि कोथिंबीरचे कॉम्बिनेशनच असं आहे की खायला खूप छान लागतं। त्यासाठी कोथिंबीर थोडी टाकायची आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। आपण रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की 2 पळी तेल टाकायचं। तेल आपण गरम करून घेऊया। टाकूया मोहरी, अर्धा चमचा जिरी, छोटा चमचा आहे। जिरी मोहरी छान भाजून झाला की 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या टाकायच्या। लसूण पण व्यवस्थित भाजून घेऊया। बघा लसूण पण थोडासा भाजला की टाकूया 1 चमचा लाल तिखट। तिखट थोडंसं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं। तिखट भाजलं की आता आपण इथं टाकूया कांदापातीची भाजी। ही भाजी दिसायला तर एवढी जास्त दिसते ना, पण बनवल्यानंतर थोडीच होती। बघा कढईभर भाजी आहे, पण झाल्यानंतर थोडीच होणार ही भाजी। आता टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली। कशी कशी शिजल ना तशी तशी खाली बसती भाजी ही। आणि इथे ना मी अर्धी वाटी, छोट्या वाटीने अर्धी वाटी हरभरा डाळ, ही आमच्या घरचीच हरभरा डाळ आहे, भिजवून घ्यायची 1 ते 2 तास, म्हणजे भाजीमध्ये पटकन शिजती। बघा अशा नखाने जरी हे केलं ना तरी पण भाजी डाळ पटकन नखाने पण नखल्ल्या जाते। टाकूया हरभरा डाळ भिजवून घेतलेली। आता भाजी मिक्स करून घेऊ सर्व। छान सर्व भाजी मिक्स करून घेऊया। बघा भाजी सर्व मिक्स करून घ्यायची अशी व्यवस्थित। मिक्स करून आहे ना आता याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी आपण शिजवून घेऊया। झाकण ठेवायचं आता भाजीवरती, मीडियम गॅसवरती 5 मिनिटं अगोदर शिजवून घेऊ। बघा इथं 5 मिनिटं झालेली आहे, आपण भाजीला झाकण ठेवलेलं। अर्धी भाजी तर आपली शिजलेलीच आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही। हे भाजीला आहे ना पाणी सुटतं बघा भरपूर। बघा किती पाणी आहे अजून आतमध्ये, आणि 5 मिनिटच भाजी आपण शिजवून घेतलेली आहे। थोडंसं परत मिक्स करून घेऊ आणि अशी भाजी शिजल्यानंतरच मीठ टाकायचं। टाकूया चवीपुरतं मीठ, परत थोडंसं मिक्स करून घेऊया। आता टाकूया 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट आहे ना अर्धी भाजी शिजल्यानंतरच टाकायची। अगोदर जर शेंगदाण्याचा कूट टाकलं ना तर भाजीतलं पाणी पटकन संपलं जातं आणि भाजी शिजणार पण नाही। अशी भाजी शिजल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा भाजी सर्व मिक्स करून झालेली आहे। अजून झाकण ठेवून आपल्याला भाजी 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। बघा परत 5 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे आणि भाजी इथं आपली तयारच झालेली आहे। किती झटपट तुम्हाला मी ही कांदापातीची भाजी बनवून दाखवलेली आहे। आता अजिबात भाजीमध्ये पाणी नाही बघा, आणि भाजी व्यवस्थित शिजलेली पण आहे। तयार झाली इथं झटपट कांदापातीची भाजी। तर या पद्धतीने कांदापातीची भाजी एकदा नक्की करून बघा, आणि ही कांदापात बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या रेसिपीला।